नमस्कार सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते की तुम्ही छान असाल आणि आनंदातच असाल. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. खरं सांगायचं ना तर आज मला ना खूप जुन्या आठवणी येत होत्या. मी आज तुमच्यासोबत माझ्या आजच्या दिवसाचं खरं रुटीन आणि त्यासोबतच माझ्या संसाराच्या सुरुवातीच्या काही खास गोष्टी शेअर करणार आहे. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे ही भांड्याची मांडणी. आता या मांडणीला 10 वर्ष झाली आहेत आणि त्यावेळेस ना आम्ही ती 800 का 900 रुपयाला घेतली होती ती मांडणी. आणि खरं सांगू का मध्यंतरी ती खराब पण झाली होती. पण मला ती टाकून द्यायची नव्हती. मला ती यूजच करायची होती. मग मी काय केलं, गणपतीच्या वेळेस ब्लॅक कलरचा ऑइल पेंटचा डब्बा आणला घरी आणि घरीच त्याला पेंट करून घेतलं. तर बघा ना, ती आता नव्यासारखी वाटत होती. आणि जरी गोष्टी कोणत्या पण जुन्या झाल्या तर त्याच्यासोबतच्या आपल्या आठवणी असतात ना, त्या तशाच राहिलेल्या असतात. आता ही मांडणी ना खूपच हलकी आहे. एक्स्ट्रा जर त्याचं वजन आलं ना तर ती चुकून पडू पण शकते. म्हणून बघा, शिफ्टिंगनंतर माझी बहीण माझ्या मदतीला आली होती. तिचं हे डोकं आहे. तिनं त्या विंडोपासनं त्या मांडणीपर्यंत असं एक कापड बांधलं होतं. त्यावेळेस तिला दोरी सापडली नव्हती बहुतेक आणि मी पण काही इतके दिवस तिकडे लक्ष दिलं नाही. आता ते व्हिडिओ वगैरे करते त्यामध्ये ते कसं तरी वाटतं. म्हणून म्हटलं चला आज ते काढून घेऊया आणि इथं आता एखादी दोरी बांधूया छोटीशी. तुम्ही बघा, ही खिडकी मी उघडत पण नाही तरी तिथं किती धुराळा जमा झाला होता. तुमच्यातल्या बऱ्याच जणींना कदाचित असं वाटत असेल की हे सगळं मी व्हिडिओ शूटसाठी करते, पण असं काही नाही आहे. अगोदरपासूनच माझं हे रुटीन होतं. मी दरवेळेस तुम्हाला नवीन गोष्टी काही दाखवू शकत नाही. दरवेळेस काय मी बाहेर फिरायला जात नाही किंवा दरवेळेस मी काय फक्त रेसिपीज करत राहत नाही किंवा एक्स्ट्रा अजून माझ्याकडे काही नॉलेजच नाही आहे की जे मी तुमच्यासोबत शेअर करेन. म्हणून मी जे घरात करत असते, घरातली स्वच्छता, साफसफाई त्याचेच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत असते. आता या भांड्याची गंमत सांगू का तुम्हाला? आमचं लव्ह मॅरेज आहे आणि यांच्या घरनं आम्हाला काय अगोदर सपोर्ट नव्हता आणि माझ्या घरनं पण तो नव्हता. पण ज्यावेळेस मी माझ्या घरच्यांना सांगितलं की मुलगा खूप चांगला आहे, ते मुलाला वगैरे भेटले, त्यावेळेस जेव्हा आमचं ठरलं की चला आता लग्न करायचं आहे, तेव्हा हे म्हटले की आपल्याला कुणाकडूनच सपोर्ट नको आहे, ना माझ्या घरच्यांकडून ना तुझ्या घरच्यांकडून. मग आम्ही काय केलं, त्यावेळेस मी पुण्याला जॉबला होते. मग हे सातारवरून मला पुण्याला भेटायला यायचे दर आठवड्याला. त्यावेळेस आम्ही भेटून वगैरे झालो की तुळशीबाग आहे ना, त्याच्या मागे एक मंडई आहे आणि तिथं मार्केट आहे बघा. तिथं बरीचशी अशी भांड्याची दुकानं आहेत. मग आम्ही त्या दुकानात जाऊन 6 ताटं, 6 तांबे, 6 ग्लास असं असं करत ना आम्ही आमचा संसार गोळा केलेला आहे. आणि पहिल्यापासूनच माझा नवरा कष्टाला कधीच मागे सरत नाही. त्यामुळे त्यांनी कधीच आत्तापर्यंत कोणाचीच मदत घेतली नाही आणि स्वामी करू त्यांचं हे सगळं असं सुरू राहू देत. जेव्हा आमचं लग्न झालं ना आणि त्यानंतर जेव्हा आम्ही रूम घेतली, सिंगल रूममध्ये आम्ही 2 वर्ष संसार केलेला आहे. एवढंच काय तर स्टार्टिंगला मला गॅस पण मिळत नव्हता, आम्हाला कनेक्शन काही मिळत नव्हतं. त्यावेळेस छोटा सिलेंडर असायचा आणि वरती शेगडी टाईप असायचं. त्याच्यावरती मी 2 वर्ष स्वयंपाक बनवला आहे आणि त्याच्यावरतीच छान छान डिश मी शिकलेले पण आहेत आणि त्याच बनवून माझ्या नवऱ्याला खायला पण दिलेले आहेत. असं वाटतं कधीतरी त्यावेळेस जर हे मला वेड असतं यूट्यूबवरती व्हिडिओ वगैरे करायचं, तर त्यावेळेस जर मी व्हिडिओ करत असते शूट, तर किती छान झालं असतं. म्हणून जोपर्यंत वेळ आहे ना तोपर्यंत गोष्ट करून घ्या. तुम्हाला जर एखादी गोष्टीची आवड असेल ना तर ती खरंच तुम्ही करायला लेट लावू नका. कारण काय होतं, वेळ निघून गेल्यानंतर आपल्याला रिअलाईज होतं की ही गोष्ट जर मी अगोदर केली असती तर आत्तापर्यंत असं झालं असतं. ती गोष्ट तुम्ही करू नका. तर मी आज घरी अजून एका कारणासाठी होते, कारण आज दुपारी ना एक अगं बाई सूनबाई असा पिक्चर होता, बहुतेक तेच नाव आहे त्याचं. आणि तो पिक्चर जेव्हा टॉकीजला लागला होता ना तेव्हापासून मला तो बघायचा होता, पण तो काही बघणं झालंच नाही. आणि आज तो नेमका टी व्हीवर होता म्हणून मी खूप एक्सायटेड होते की म्हटलं आज दुपारी काम करता करताना मूव्ही बघायची. स्टार्टिंगला मला असं वाटलं की खूप कॉमेडी मूव्ही असेल म्हणून मी बघायला बसले, पण नंतर त्याच्यामध्ये ट्विस्ट एवढा मोठा आला की सगळं इमोशनल दाखवायला लागले. त्यामुळे मी म्हटलं अगोदरच आपलं आयुष्य एवढं इमोशनमधून गेलेलं आहे, त्यामुळं मग तो मी मूव्ही बघितलाच नाही. मग मी पुढच्याच कामाला लागले.
आता घरात काम पण काढलं होतं म्हणून हे म्हटलं की फक्त आता अंडा बिर्याणी बनव. आमच्याकडे इंद्रायणी तांदूळच आवडतं आणि त्यातली त्यात असा भात आवडतो, त्याच्यामुळे त्यांना आमटी नसली तरी चालते. पण खरं सांगू का, हा भात असा खूप छान लागतो. जेवण झाल्यानंतर मी आता कपडे सुकवायला टाकले होते. बघा ना किती ऊन पडलं होतं आणि म्हटलं चला आता भांडी घासायच्या कामाकडे वळूया. आता मांडणीची सगळी साफसफाई झाल्यानंतर घरात थोडंफार जे किराणा राहिला होता ना, तो मी डब्यामध्ये भरून घेतला. तर मी राशन आता डीमार्टला भरत नाही. कारण काय माहिती आहे का, कारण डीमार्टला गेलो ना, तर आपण गरजेपेक्षा जास्त वस्तू आपल्याकडनं घेतल्या जातात आणि आपल्याला कळत पण नाही आपला कधी जास्त खर्च होतो. आता ज्यावेळेस माझी मुलं लहान होती ना, त्यावेळेस मला काही जाता येत नव्हतं मार्केटला, त्यामुळे आम्ही डीमार्टला जायचो. पण आता दिवसातून माझ्या 2-3 वेळा राऊंड होतात मार्केटला, त्यामुळं मग मी ठरवलं की आपल्याला जसं लागेल तसं साहित्य आपण आणायचं. लागेल असं साहित्य आणलं का नाही की आपला जास्त खर्च पण होत नाही धुण्याचा सोडा. धुण्याला आत्ता माझ्याकडे मशीन आहे, पण अगोदरपासून ना मला धुण्यापेक्षा जास्त भांड्याला वेळ लागतो. कारण मला भांडी चांगली साफ केलेलीच आवडतात. माझ्या सासूबाईंचं पण तसंच आहे, त्यांना पण भांडी खूपच क्लीन लागतात. कारण ते भांड्यावरती साबणाचा डाग वगैरे ते तर मला पहिल्यापासूनच आवडत नाही. मी अगोदर ना भांड्यासाठी रिन साबण यूज करायचे. तुमच्यापैकी कोण कोण यूज करतं? आता मी विम लिक्विड वापरते, कारण नॉनव्हेजची जास्त भांडी असतात ना, त्याच्यामुळे त्यानं लगेच कसं पटकन क्लीन होतं. आता कामामुळे यांना पण टाईम नसतो, म्हणून म्हटलं आज ना घरी तुम्ही चांगली झोप घ्या. आणि झोप झाल्यानंतर त्यांना म्हटलं छान असा ब्लॅक टी बनवा, कारण मला त्यांच्या हातचा आवडतो. पण नेमकी ना आज त्यांच्याकडनं साखर जास्त झाली. मी फक्त म्हणले अहो कसा चहा केला तर किती राग आला. आपल्या जेव्हा जेवणाला नावं ठेवतात तेव्हा आपल्याला राग येतो का, सांगा बरं. तर बघा आता 6-6:30 झालेत आणि आत्ताशी माझं सगळं घर उरकून झालं आहे. तरी निम्मी भांडी अजून मांडायची आहेत आणि निम्मी भांडी ना मी ड्रममध्येच ठेवलीत. कारण का माहिती आहे का, चहा चपाती खायचं असलं तरी आमच्यात मोठं ताट लागतं, त्याच्यामुळे मला खूप भांडी पडायची, म्हणून निम्मी भांडी तर मी ड्रममध्येच ठेवून दिलेली आहेत. मला ना माझं खरं आयुष्य जसंच्या तसं तुमच्यासोबत शेअर करायला आवडतं. कारण कदाचित माझ्यासारख्या खूप जणी असतील ज्या अजूनही छोट्या सुरुवातीमधून जात असतील, तर त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की सुरुवात जरी छोटी असली ना तरी काय हरकत नाही. मेहनत आणि एकमेकांची जर साथ असेल ना तर हळूहळू सगळं बदलतं. तुमच्यापैकी कुणी अशा छोट्या रूममधून संसाराला सुरुवात केली असेल ना तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मला पण तुमच्या स्टोरीज ऐकायला आवडतील. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या या छोट्या प्रवासात माझी अशीच साथ द्या. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि आपली मुलांची काळजी घ्या.